तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 यामधील प्रकरण 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण आधुनिक आवर्त सारणीचे दीर्घरूप याचा अभ्यास करणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक आवर्त सारणीचा अभ्यास केलेला आहे. त्या आधुनिक आवर्त सारणीनुसार मूलद्रव्यांचा अणुअंक जो झेड या अक्षराने दाखवतात तो जो मूलद्रव्यांचा अणुअंक आहे तो काय आहे, मूलभूत गुणधर्म आहे मूलद्रव्यांचा. मग त्याच्यावरनं आपण नियम काय बघितला, मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवर्तीफल असतात, हा नियम आपण बघितला. मग आता मूलद्रव्यांची मांडणी जी आहे ती अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केल्यानंतर मूलद्रव्याचं जे वर्गीकरण मिळतं त्याला आधुनिक आवर्त सारणी असं म्हणतात. मग आता अणुअंक ज्या आधारभूत असतात आधुनिक आवर्त सारणीत, तर त्या मूलद्रव्यांचं जे भाकीत गुणधर्मांचं जे भाकीत आहे ते सुद्धा अचूकपणे करता येतं. ही जी आधुनिक आवर्त सारणी आहे तिला आवर्त सारणीचे दीर्घरूप असे सुद्धा म्हणतात. आता आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची जी मांडणी आहे ती त्यांच्या अणुअंक म्हणजे झेड हा त्याचा जो झेड हे त्याचं म्हणजे अणुअंक हे झेड या अक्षराने दाखवतात याच्यानुसार केलेली असते. आता जो पुढे आपण तक्ता बघणार आहोत 2.7 त्यामध्ये ती आपल्याला मांडणी दिसणार आहे. आणि या आवर्त सारणीमध्ये मेंडेलीवची जी त्रुटी होत्या आवर्त सारणीतल्या त्या पण बऱ्याचशा प्रमाणात नाहीशा झालेल्या आहेत. तरीसुद्धा हायड्रोजनला या आवर्त सारणीतसुद्धा कुठे स्थान द्यायचं यासाठी संदेह आहे, म्हणजे इथे सुद्धा ती अडचण दूर झालेली नाही. आपण या आधीच्या इयत्तांमध्ये अणूमधील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवतीच्या कवचांमध्ये ज्या प्रकारे वितरित केलेले असतात, म्हणजे ज्या प्रकारे ते असतात ते संरूपण इलेक्ट्रॉन संरूपण त्याच्या एकूण संख्येवरून ठरतं, हे आपण अभ्यासलेलं आहे. आणि अणूमधील इलेक्ट्रॉनची संख्या जी एकूण संख्या आहे ती अणुअंका इतकीच असते, हेही आपण अभ्यासलेलं आहे. मूलद्रव्यांचा अणुअंक व त्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण यांच्यातील संबंध आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्पष्टपणे आपल्याला तो दिसून येतो. तर इथे ही जो 2.7 तक्ता आहे आधुनिक आवर्त सारणीचा, याच्यामध्ये आवर्त सारणीचे 4 खंड केलेले आहेत. त्यामध्ये एक S खंड आहे, दुसरा D खंड आहे, तिसरा P खंड आहे आणि चौथा जो आहे तो F खंड आहे.